नमस्कार मित्रांनो, आज आम्ही निघालोय आंध्र प्रदेशातील कर्नूल जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मंत्रालयम या ठिकाणी जाण्यासाठी। आम्ही पुणे कन्याकुमारी एक्सप्रेसने रायचूर येथे उतरून पुढे मंत्रालयम या ठिकाणी जाणार आहोत। ही ट्रेन सकाळी 6:15 वाजता कर्नाटक राज्यातील वाडी जंक्शन या ठिकाणी पोहोचते। वाडीपासून थोडं पुढे आल्यानंतर यादगीर या ठिकाणी आपल्याला तेथे असलेला किल्ला दिसतो। कृष्णा रेल्वे स्टेशनच्या पुढे आल्यानंतर आपल्याला कृष्णा नदीचं खूप मोठं पात्र बघायला मिळतं। समोर दिसत असणारे टॉवर्स हे रायचूर येथील KPCL थर्मल पॉवर प्लांट आहे। आता आपण पोहोचलोय रायचूर रेल्वे स्टेशन या ठिकाणी। रायचूर रेल्वे स्टेशनपासून रायचूर बस स्टँड हे 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावरती आहे। रायचूर बस स्टँडमधून मंत्रालयमला जाण्यासाठी दर 10 ते 15 मिनिटांनी बसेस आहेत। हा समोर दिसणारा लोखंडी पूल आंध्र प्रदेशातील तुंगभद्रा नदीवर बांधलेला आहे। रायचूर ते मंत्रालयम हे जवळपास 40 ते 45 किलोमीटर अंतर आहे। आता आपण पोहोचलोय मंत्रालयम या ठिकाणी। या ठिकाणी येण्या अगोदर आपण ऑनलाईन रूम बुक करू शकतो। देवस्थानाच्या रूम या ठिकाणी अवेलेबल आहेत। आता आपण मंदिर परिसरात पोहोचलेलो आहोत। मंदिराच्या समोर दोन्ही बाजूला भिंतींवरती धार्मिक कलाकृती कोरण्यात आलेल्या आहेत। मंत्रालयम हे तीर्थक्षेत्र 17व्या शतकात येथे राहणाऱ्या श्री संत राघवेंद्र स्वामी यांच्या समाधीचे ठिकाण म्हणून ओळखले जाते। मंत्रालयम हे तीर्थक्षेत्र तुंगभद्रा नदीच्या काठी वसलेले आहे। याच ठिकाणी श्री राघवेंद्र स्वामींनी जिवंत समाधी घेतलेली आहे। कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील लाखो भाविक ह्या ठिकाणी तीर्थक्षेत्राला भेट देतात। मंदिराच्या मागील बाजूस लॉकर्सची चांगली व्यवस्था केलेली आहे। मंत्रालयम या ठिकाणी अन्नप्रसादाची सोय आहे। मंदिराच्या मागील बाजूस अन्नप्रसाद दिला जातो। मंत्रालयम येथील मंदिर तुंगभद्रा नदीच्या काठावरती आहे। मंदिरात दर्शनासाठी जाण्याच्या अगोदर भाविक याच ठिकाणी स्नान करून नंतरच मंदिरामध्ये जातात।
या ठिकाणी पहिले मंचालम देवीचं दर्शन केल्यानंतर आपण राघवेंद्र स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आतमध्ये मंदिरमध्ये प्रवेश करतो। याच ठिकाणी श्री राघवेंद्र स्वामींनी वृंदावनमध्ये प्रवेश करून जिवंत समाधी घेतली होती। रात्री मंदिर परिसरामध्ये रोषणाई केलेली आहे, त्यामुळे पूर्ण मंदिर परिसर खूपच सुंदर दिसतो। या ठिकाणी लाकूड, चांदी आणि सोन्याने बनवलेले 3 रथ आहेत। याच रथांमधून मंदिराभोवती रथयात्रा निघते। समोर आपल्याला लाकडी रथामधील पहिली रथयात्रा दिसत आहे। आता ही चांदीच्या रथमध्ये दुसरी रथयात्रा आहे। आता ही सोन्याच्या रथामधील तिसरी रथयात्रा आहे। समोर आपल्याला मंदिरातील पूजेचे लाईव्ह टेलिकास्ट दिसत आहे। समोर राघवेंद्र स्वामींची मूर्ती आणि मागे दगडी वृंदावन दिसत आहे। मंत्रालयम येथील प्रमुख आकर्षण म्हणजे राघवेंद्र स्वामींचे मंदिर आणि पंचमुखी आंजनेय स्वामी मंदिर।
आता आम्ही परत रिटर्न येण्यासाठी निघालो. मंत्रालयमपासून मंत्रालयम रोड हे रेल्वे स्टेशन 14 ते 15 किलोमीटर अंतरावरती आहे. आता आम्ही पोहोचलोय मंत्रालयम रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी. तीर्थक्षेत्र असल्यामुळे या स्टेशनवर जवळपास सर्वच ट्रेन थांबतात. तिरुपतीला जात असताना भाविकांनी हे मंदिर नक्की पाहावं. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.